मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी मनोहर पवार। जत तालुका विधानसभेच्या रणधुमाळीच्या निमित्तानं आपण चर्चासत्रासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहेत। मी मनोहर पवार TV1 मराठीचा संपादक म्हणून गेले 5 वर्षे या ठिकाणी काम करतोय। तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून गेले 30 ते 35 वर्षे या तालुक्यामध्ये संपूर्ण राजकारण आपण जवळून बघलेलं आहे। जत तालुक्याचं सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, शेतीविषयक क्षेत्र असो, तसे क्रीडा विषयक क्षेत्र असो, या संपूर्ण क्षेत्रावरती आमची कायमस्वरूपी नजर आहे। जत तालुक्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्या निमित्तानं एक वेगळ्या पद्धतीने एक चर्चासत्र सध्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे, कुठले कुठले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत। गेल्या 8 ते 15 दिवसापासून जत तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा धुळा या ठिकाणी उडत आहे। त्या निमित्तानं एक पत्रकारितेच्या नजरेतून ही विधानसभा कशा पद्धतीनं इथून पुढे रन होणार आहे, एक चर्चासत्र असावं म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। मी स्वतः मनोहर पवार पत्रकार आहे। माझ्या समवेत बिग न्यूज मराठीचे संपादक माननीय प्रकाश करंगेकर साहेब आहेत। गेले अनेक वर्षे ते जत तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहेत। दैनिक पुढारीच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सुद्धा 20 ते 25 वर्ष या तालुक्यामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे। माझ्या समवेत प्रमोद मेटकरी सर आहेत। त्यांना सुद्धा या तालुक्याचा राजकीय अभ्यास बऱ्यापैकी आहे। त्यामुळे एकंदरीत हे चर्चासत्र पुढे घेऊन जात असताना सध्या जत तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आजचा हा 3रा दिवस आहे। जवळजवळ पहिल्या दिवशी काही उमेदवारांनी अर्ज नेले। दुसऱ्या दिवशी जत तालुकाचे सामाजिक कार्यकर्ते माननीय विक्रमसिंह ढोणे यांनी पहिल्यांदा उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे। जत तालुक्याच्या विकासासाठी गेले अनेक वर्षे ते तालुक्यामध्ये काम करतायत। एक सर्वसामान्य जनतेचा एक उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये उभे आहेत। आजची जर परिस्थिती पाहिली तर आज जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी प्रचंड मोठी अशी गर्दी करत पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर सभा घेतली। त्यानंतर वाजत गाजत रॅलीद्वारे येऊन त्यांनी जत येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशालदादा पाटील उपस्थित होते। माजी मंत्री विश्वजित कदम, त्यानंतर अथणीचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार कागे यांच्यासह जत तालुक्यातील अनेक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या समवेत सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यासह या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उद्या आणि परवा दिवशी आणखीन अनेक उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। उद्या रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते संजय कांबळे या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत। तसेच जत येथील उद्योगपती प्राध्यापक राजेंद्र कोळेकर हे सुद्धा उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत। तसेच जत विधानसभा प्रमुख माननीय तम्मनगौडा रवी पाटील हे सुद्धा उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। मात्र गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या गावोगावी गावभेटीचा एक मोठा दौरा त्यांनी आखलेला आहे। अद्यापी अर्ज भरण्याची सध्या त्यांची काही चर्चा दिसत नाही। मात्र 2-3 दिवसात अर्ज भरण्याची शक्यता आहे। सध्या त्यांचा या ठिकाणी दौरा सुरू आहे। एकंदरीत परिस्थिती पाहता गेल्या 30 ते 35 वर्षे या जत तालुक्याचा जर इतिहास बघितला तर हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका असताना सुद्धा या तालुक्याचं विभाजन झालेलं नाही। गेल्या 5-6 वर्षापूर्वी संकेते अप्पर तहसीलदार झालेले। या अप्पर तहसीलदारमध्ये किरकोळ काही जातीचे दाखले असतील किंवा पंचायत शिक्षणाची कामं जर सोडली तर अन्य कामासाठी पूर्व भागातील हजारो लोकांना जतच्या तहसीलदार कार्यालयामध्ये कामासाठी यावं लागते। त्यामुळे तालुक्याचा विभाजनाचा अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा या ठिकाणी आहे। तसेच जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जे 65 गावं आहेत त्या 65 गावामध्ये म्हैसाळचं पाणी आलं पाहिजे यासाठी अनेक लोक या ठिकाणी आंदोलन करतायत। 1988 पासून म्हैसाळच्या पाण्यासाठी या तालुक्यामध्ये आंदोलन होते। माजी आमदार विलासराव जगताप या ठिकाणी आंदोलन करतायत। त्यांच्यासमवेत अनेक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेले आहेत। मात्र आता जत तालुक्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी 15 ते 20 गावामध्ये पाणी आलेलं आहे। त्या गावाचं सुजलम सुफलम झालेलं आहे। एक कुंभारी जरी गाव घेतलं तर कुंभारी गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आर्थिक उलाढाल या ठिकाणी वाढलेलं आहे। त्यामुळे पूर्व भागामध्ये म्हैसाळचं पाणी येणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे जत तालुक्यामध्ये डाळिंब आणि द्राक्षाची शेती मोठ्या प्रमाणात आहे। यावरती प्रक्रिया करणारा एखादा उद्योग जर आला तर या तालुका सुफलम या ठिकाणी होणार आहे। मी आता जातोय आमचे
मेटकरी सर आहेत, प्रमोद मेटकरी सर आहेत, त्यांना आपण त्यांच्याकडे आपण जातोय. त्यांना आपण विचारूया काय तालुक्याच्या समस्या आहेत, आपण कशा पद्धतीने या तालुक्याकडे आपण पाहतोय. जत तालुक्यामध्ये वास्तविक पाहता बेरोजगारी आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे तो दुष्काळाचा प्रश्न. आणि दुष्काळाचा प्रश्न जर मार्गी लावला तर जे ऊस कामगार आहेत किंवा जे ऊस तोडीला जाणारे जे आहेत त्यांचा कोयता आपण हातातनं काढून घेतल्यासारखं होईल आणि त्यांना एक चांगली शेती करण्याची आणि उद्योग करण्याची एक संधी प्राप्त होईल. त्यानंतर दुसरा जर मुद्दा घेतला तर जत तालुक्यामध्ये बेरोजगारांचा प्रश्न आहे. बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या जत तालुक्यामध्ये MIDC सारखे शिक्षणासारखे हे जर उद्योग वाढीस लागले तर बेरोजगारांचा सुद्धा प्रश्न आपल्याला मिटवण्यासारखा दिसेल. काय करता येईल बेरोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी? काय करता येईल? वेगळा काय विषय तुमच्याकडे? वेगवेगळे उद्योगधंदे आपल्या जत तालुक्यामध्ये वाढीस लावले तरी चालतील. MIDC सारखे जे काय प्रकल्प आहेत, त्यानंतर द्राक्ष बागायतदार त्याच्यावरचे जे प्रकल्प आहेत ते जरी जत तालुक्यामध्ये वाढीस किंवा उत्तेजन जर त्यांना दिले तरी सुद्धा आपल्याला जे बेरोजगाराचा प्रश्न आहे तो मार्गाला लागेल असं मला वाटतं. गेल्या आपण जर 30-40 वर्षाचा जर विचार केला तर जत तालुक्यामध्ये अजूनही 25 ते 30 हजार लोक ऊस तोडीसाठी जातात. ऐन दिवाळीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये अनेक लोक ऊसाच्या पालामध्ये आपली दिवाळी साजरी करतात. त्यांच्या हातातला कोयता गेले 40 वर्ष आपण बघतोय अजूनही खाली राहायला तयार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला जत तालुक्याचा दुष्काळ हटवला पाहिजे. आणि असे काही शेतकरी आहेत जेणेकरून ज्यांची शेती 100-100 एकर आहेत, 50-50 एकर आहेत, पण त्या शेतीला पाणी नसल्यामुळं त्यांना हातात कोयता घ्यावा लागतो आणि त्यांची दिवाळी ही झोपडीत करावी लागते. आणि सर्वात प्रथम जो हा दुष्काळाचा प्रश्न आहे किंवा म्हैसाळचं जे पाणी आहे ते पाणी जर आपल्या शेतकऱ्यांना दिलं किंवा पूर्व भागामध्ये जर सगळ्या जत तालुक्यातनं जर फिरवलं तर तो हा कोयता निघण्यासारखं मला दिसतो. धन्यवाद. माझ्या समवेत या ठिकाणी बिग न्यूज मराठीचे संपादक प्रकाश करंगरे साहेब, गेल्या अनेक वर्षाचा त्यांना अनुभव आहे. करंगरे साहेब, आपण एकंदरीत परिस्थिती जर पाहिली, आपण जर 30-35 वर्षे या तालुक्यामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून आपण वाटचाल करतोय, जर आपण बघितलं तर अजूनही म्हैसाळच्या पाण्याविषयी चर्चा होते. जत तालुक्यामध्ये एखादा मोठी इंडस्ट्री झाली पाहिजे, एखादा मोठा साखर कारखाना आला पाहिजे किंवा मोठा वेगवेगळ्या प्रक्रिया करणं उद्योग आला पाहिजे, याची चर्चाच होते. प्रत्येक निवडणुका आले की म्हैसाळच्या पाण्याचा विषय निघतो आणि पुन्हा निवडणुका संपल्या की त्याची चर्चेची फाईल बंद होते. पुन्हा सगळे नेते मंडळी असो किंवा मतदार असो आपापल्या कामाला लागतात. पुन्हा निवडणूक आल्या, पुन्हा चर्चा, पुन्हा निवडणूक आल्या, पुन्हा चर्चा, असं का होतंय? नमस्कार. आता तुम्ही मुद्दा चर्चासत्राचं जे नियोजन केलेलं आहे एकदम छान नियोजन आहे. कारण ह्या चर्चेतून अनेक मार्ग, अनेक प्रश्न सुटतील सुद्धा, काही अंशी राहतील सुद्धा. मेटकरी सरांनी जो बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला, खऱ्या अर्थाने बेरोजगारी मोठ्या संख्येने आहे. आणि यापूर्वी सुद्धा अनेक उद्योगधंदे जसं सूतगिरणी वगैरे आली ते आपल्याकडं, सूतगिरणी सगळ्या बंद पडल्या आपल्याकडं, जेवढे सूतगिरणी त्या. त्यानंतर साखर कारखाना सुद्धा सुरू करण्यासंदर्भात तालुक्यातल्या लोकांनी बऱ्यापैकी प्रयत्न केले. साखर कारखाना सुद्धा सुरू झाला, बऱ्याविषयी सुरू झाला, परंतु त्या साखर कारखाना पुरवठा करणारा ऊस सुद्धा आपल्या तालुक्यात नव्हता. ऊसाला जे पाणी लागतं मुळात ते पाणी नाही. यामुळे आपल्या साखर कारखाना बऱ्या प्रमाणात ते साखर कारखाना बंद पडण्याच्या अवस्थेत आलता. काही अंशी ते निकालीत निघाला आणि दुसऱ्यांनी चालवायला घेतला. त्यानंतरचा बेरोजगारीचा विषय कुठं मिटेना झालेला तालुक्यातला. कारण मुळात आलेले फक्त एक मोजक्या गावातच पाणी आलेलं आहे. थोड्याफार प्रमाणात इतक्या दिवसातनं प्रयत्न केले. ज्यावेळी आम्ही लहानपणी होतो त्यावेळेपासून सांगितलं जातं की तुमच्या शेतात पाणी येणार, तुमच्या बांधावर पाणी येणार. खऱ्या अर्थानं आज अखेर आमच्या शेतात बांधात पाणी आलेलंच नाहीये. आलेलं आहे तेवढं मोजक्या गावात आलं. ज्या गावात पाणी आलेलं आहे त्या गावातलं उत्पन्न वाढलेलं आहे, त्या गावातले उद्योगधंदे वाढलेले आहेत, त्या गावातल्या रोजगारांना किंवा कामगारांना काम मिळत आहे सध्या चांगल्या प्रमाणे ज्या गावात पाणी आले. खऱ्या अर्थानं जे पूर्व भागातले जे 60-65 गाव आहेत, खऱ्या अर्थानं तिथं पाणी येणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या गावात जे पाण्याची गरज आहे, मोठी भूक आहे, त्या ठिकाणी तर पाणी आलं तर तालुक्यातला विकास एकदम प्रगती दिशेने मोठे झेप घेईल. याबरोबरच बेरोजगार आणखीन मोठे पाण्याचा जो प्रश्न आता आपला तुम्ही चर्चेला आणला, म्हैसाळचं पाणी पूर्व भागाने आलं पाहिजे, हे काय कशामुळे थांबले? किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे थांबले का? जिल्ह्यातील राजकीय लोक लक्ष देत नाही त्यामुळे थांबले का? सरकारी यंत्रणेच्या नाकर्त्यामुळे थांबलंय? नेमकं काय तुम्हाला सांगायचं आहे? नेमकं याला 2-3 मुद्दे आहेत. कारण एक तर राजकीय इच्छाशक्ती तर हा तर प्रश्न मुळातच आहे. मुळात ज्याच्या मनात आपल्या शेजारचाच विजापूर जिल्हा आहे, तिथल्या जलसंपदा मंत्री महोदय त्यांनी एका वर्षात ज्यावेळी निवडून आले, पहिलं पूर्ण राज्याचा निधी पूर्ण तिथं खर्च केला त्यांनी.
आणि आपल्या सीमा भागापर्यंत पाणी आले ते. सीमा भागात इंच आणि इंच विजापूर जिल्ह्यातले सगळं भिजवलं त्यांनी, कारण जलसंपदा मंत्री त्यांच्याकडे आलतं. राजकीय इच्छाशक्तीचा मुद्दा इथे येतोय आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे जे याच्यापूर्वी जे पालकमंत्री होते जयंत पाटील साहेब, त्यांच्याकडे जलसंपदा खाते होतं. खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी गेले अनेक वर्षापासून आहेत. याचा अभ्यास पाहिजे होता खऱ्या जर तालुक्याला काय पाहिजे आहे, त्यानंतर काय करायला पाहिजे होतं. जलसंपदा खाते असताना सुद्धा आपल्याकडे निधी यायला पाहिजे होता खऱ्या अर्थानं, आणि आपल्या तालुक्यात पाणी येणं गरजेचं होतं, पण तसं काय प्रयत्न झालेला दिसत नाही एका बाजूला. दुसऱ्या बाजूला प्रशासनाचा म्हणल्यानं शक्यतो निधी जेवढा येतोय ते जिल्ह्यातले बरेच अंशी जिल्ह्याचे नेते लोक घेत असतात, त्यामुळं आमच्या तालुक्यात जिल्हा नियोजन मधला सुद्धा निधी पुरेसा आपल्या तालुक्यात येत नाही अशी वरड बरेच सदस्य करतात, आमदार सुद्धा बऱ्याच वेळा करतात, काही जे मंत्री आहेत ते निधी पळवतात, अशा सुद्धा चर्चा झालेल्या आहेत. बरोबर आहे, कारण काही वेळेला ह्या जिल्ह्याचे जे नियोजन समितीवर जी लोक असतात ह्या लोकांनी खऱ्या अर्थाने तिथं हा मुद्दा मांडला पाहिजे. पण या मुद्द्याचं किंवा तालुक्यात ह्या विषयाची चर्चा होत नाही. काही लोकांना असं आहे की जिल्हा नियोजन समिती म्हणजे काय, किती तयारी आहे काय, त्यांना ते माहितीच नाही. जिल्हा नियोजन किती निधी असतोय, किती येतोय, आपल्या जर तालुक्या वाट्याला सेपरेट येतोय का त्यात मिक्स असतोय, हे काहीच प्रकार माहित नाही. आणि हे मुळात लोकांनी सामान्य लोकांमध्ये हे पोहोचत नाही. आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये जी लोक जातात त्यांना त्याचा ते अभ्यास करून आपल्या तालुक्याच्या वाट्याला जे येणार आहे ते खेचून आणण्याची ताकद सुद्धा अशा माणसाकडे पाहिजे जिथं जिल्हा नियोजन समितीचे सदस्य घेतले जातात. अच्छा, मला असं वाटतंय का की जत तालुक्यामध्ये जवळजवळ 120 गाव आहेत, बाकी जर पलूस कडेगाव जर घेतला तर गावं कमी आहेत, तर गावाच्या जेवढी गाव आहेत त्या गावाच्या ह्याच्यावरती तो निधी आला पाहिजे, तालुक्याच्या ह्याच्यावरती न येता. असा आला तर तालुक्याचा फायदा होईल काय? तालुक्याचा फायदा होईल ह्यासाठी आता ह्यापूर्वी जसं आता तुम्ही म्हणला पलूस किंवा कडेगाव छोटी गाव 20 ते 20 गावाचं त्यांनी तालुका करून घेतला. आता आपल्या तालुक्यात 120 गाव आहेत, वाड्या वस्त्याचा भाग वेगळा आणखी 120 गावात खऱ्या अर्थानं आपले 3 तालुके व्हायला पाहिजेत. मध्यंतरी त्रिभाजन व्हायला पाहिजे. मध्यंतरी उमदी, माडगाव आणि संघ. पहिल्यांदा उमदी माडगावचा मुद्दा होता, परत संघचा मुद्दा रेटला आणि पुढे गेला. सत्ताधारी त्यावेळी ते करून घेतला. किंवा आता सध्या सुद्धा अप्पर तहसीलदार, तहसील म्हणून कार्यालय अजून सुद्धा परमिशन नाही आहे त्यांना, अप्पर तहसीलदार म्हणून. तसं सुद्धा आता 2 दिवस उमदीसाठी सुद्धा प्रशासनाने नियोजन केलेलं आहे की 2 दिवस उमदीला सुद्धा द्यावं. अजून सुद्धा माडगावचे काही लोकांनी हायकोर्टात सध्या याचिका दाखल चालू आहे, केस चालू आहे. अजूनही निकाल लागायची काही शक्यता नाही, कारण वरचेवर सत्ता बदल होते, परत ती लोक परत बदलतात, त्यामुळे ते असंच रेटायचं काम चालू आहे. जर तालुक्याचा जर विकासच करायला आला असेल तर तालुक्याचे विभाजन करून तालुक्याच्या वाटणीला जेवढा निधी जास्त खेचून आणता येईल तेवढा निधी जर बाकीच्या तालुक्याप्रमाणे जर आला असता तर प्रत्येक तालुक्यात 20 गावं जर तालुके झाले असते तर आपले 3-4 तालुके झाले असते तर विकास 100% झाला असता. गेले 30-35 वर्ष आपण हा मुद्दा ऐकतोय. लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, प्रत्येक निवडणुकीत तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा येतोय, चर्चा होते, परत फाईल बंद होते. असं का होतंय? जेवढ्या लोकप्रतिनिधी ज्यावेळी निवडून येताना जेवढे आश्वासन देतात त्या आश्वासनांच्या पूर्तीकडे लक्ष देतच नाहीत. काय निवडणूक आली की फक्त तेवढ्या घोषणा करायच्या, निवडणूक पाऊस पडतोय घोषणांचा, परत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. हे केवळ राजकीय मंडळींची दुर्लक्षता हे प्रकर्तीने जाणवते. कारण या पाठपुरावा करून त्यात का उणिवा कशासाठी राहिल्या, का झाला नाही तालुका आमचा, हे बोलण्याची ताकद तिथपर्यंत पाहिजे. तर ती ताकद ज्या नेत्याकडे आहे किंवा ज्या माणसाकडे आहे त्या माणसानं जर तिथं पाठपुरावा केला किंवा आपल्यातल्या माणसानं जर पाठपुरावा केला तर तालुक्याचे विभाजन सुद्धा होईल, तालुक्यात लोकांचे प्रश्न सुटतील, बेरोजगारी प्रश्न सुटतील, तालुक्याचे विकास साधण्याला सुद्धा. या संदर्भात मेटकरी सर बोलणार आहेत, तुम्हाला काय म्हणायचं? मला तर वाटतं प्रत्येक निवडणुकी पंचवार्षिक निवडणूक आहे, मग लोकसभा असतील, विधानसभा असतील, ज्या काही निवडणूक आहेत तिथं फक्त हाच मुद्दा मांडला जातो की बेरोजगारीचा प्रश्न फक्त घोषणाच केल्या जातात, दुष्काळाचा प्रश्न मांडला जातो, विकासाचा प्रश्न मांडला जातो, पण त्या प्रत्यक्षात आपल्याला होताना दिसत नाही. त्यामुळे या कुठेतरी सत्यात उतरण्याची मला तर वाटते की गरज आहे. आज दुष्काळा प्रश्न असेल, बेरोजगारीचे प्रश्न असेल किंवा जगच्या विकासासंदर्भातला असेल किंवा उद्योगधंद्याच्या बाबतीतला असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीतला असेल, हे कुठेतरी प्रत्येक वेळी या निवडणुकींच्या बाबतीत या सुरुवातीला घोषणाच दिल्या जातात, पण आता हे प्रत्यक्षात उतरताना कुठंच आपल्याला दिसत नाही. हजारो योजना आहेत सरकारच्या, त्या सुद्धा गावगाड्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा 100 ते 125 योजना आहेत त्या सुद्धा गावामध्ये राबवलेल्या जात नाहीत. त्यानंतर बाकीच्या केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्या सुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. असं का होतं, काय कशामुळे होतं काय? यात वेगवेगळ्या योजनांचा जी माहिती वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळ्या ज्या काही शासकीय योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामध्ये राजकारण फिरते की जर वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या
तर लोक ह्या लोकप्रतिनिधींना किंवा जे काही उमेदवार आहेत, जे काही इच्छुक आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, या जर लोकांना कळाल्या किंवा लोक जर शहाणे झाले तर आम्हाला कुठेतरी विचारणार नाहीत आणि आमचं कुठेतरी राजकारण किंवा हे राजकारणाची आमची दुकानदारी कुठेतरी बंद पडेल, यासाठी त्यांना मागासलेपणाचं ठेवायचं आणि त्यांच्या भोवतीच कुठेतरी राजकारण करायचं. मग ते पाण्याचं राजकारण असेल, बेरोजगारीचे प्रश्न असतील, वेगवेगळे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचायचे नाहीत आणि मग त्यांना काय करायचं, आपल्या दावणीला बांधायचं, असं कुठेतरी या जत तालुक्यामध्ये चाललेलं आहे. तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावरून आपण आता येतोय. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका जरी असला तरी जिद्द चिकाटीच्या जोरावरती, आत्मविश्वासावरती हजारो शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा फुलवल्या, द्राक्षाच्या बागा फुलवल्या. आज उमदीसारखं जर एका गावाचं उदाहरण घेतलं तर साधारण 200 ते 300 कोटीचा बेदाना त्या उमदीतून जातोय. आज तासगावची बाजारपेठ असो किंवा सांगलीची बाजारपेठ असो बेदाण्याची, तिथं अनेक शेतकऱ्याचा बेदाना हा 1 नंबरवर येतो. बरोबर. डाळिंबाचं जर उदाहरण घेतलं तर आज कासलिंगवाडी असेल किंवा पूर्व भागातले अनेक गाव आहेत, इथून सिद्धनाथ असेल, ह्या गावातील हजारो शेतकरी डाळिंब 1 नंबरवर येतात. आणि काही वेळेला अशी परिस्थिती येते की बेदाण्याचे दर पडतात, द्राक्षाचे दर पडतात, डाळिंबाचे दर पडतात. ह्या दोन्ही द्राक्ष असो किंवा डाळिंब असो, ह्यावरती एखादा प्रक्रिया करणारा उद्योग जत तालुक्यामध्ये चालू शकतोय. गेल्या अनेक वर्षापासून मागणी सुद्धा आहे, बरोबर, मात्र ती मागणी पुढे रेटत नाही. असं का होतं? मुद्दा चांगला आहे खऱ्या अर्थानं. कारण डाळिंब आणखी द्राक्ष बाग हे आपल्या जत तालुक्यात अत्यंत जास्त उत्पादन घेतलं जाते. खऱ्या अर्थानं तुम्हाला त्यावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे पाहिजेत खऱ्या अर्थानं. तर आपल्या जिल्ह्यातीलच एक वाळवा तालुक्यात एक गाव आहे, वाळवा. त्या गावात एका युवा नेत्यानं डाळिंबावर प्रक्रिया करणारी केंद्र सरकारची योजना आहे 60-40ची, 6 कोटी पण केंद्र सरकारची आहे. टोटल 10 कोटीची योजना आहे. त्यामध्ये सभासद संख्या मिळून 4 कोटी आणि 6 कोटी आहे ते केंद्र सरकार सबसिडी येतात. अशा माध्यमातून तिथं सँक्शन करून आणलेलं आहे. पण तिथं त्या ताकदीनं केंद्र सरकारपर्यंत जाऊन ते मंजूर करणारा माणूस पाहिजे आपल्याकडं, त्या ताकदीने तिथं. तर असे काय ते उद्योगधंदे आपल्याकडे डाळिंबापासून ज्यूस बनवणार फॅक्टरी, आणि ते फॅक्टरी जे ज्यूस बनवतात ते एक्सपोर्ट होतात बाहेरच्या देशाला जात असल्यामुळं त्याची किमती आपल्या शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळतात. डाळिंबाला दर सुद्धा चांगला दर म्हणून एकदम जरी हलका क्वालिटीच्या ज्यूस जरी त्या ह्याच्यानं बनवलं आणि त्याचे हाय रेट्स एवढे मिळतात चांगल्या प्रकारचे, आणि ते पैसे 4 पैसे आपल्या शेतकऱ्यांना मिळतील. अशा प्रकारची एक चांगली संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. सध्या ते प्रोसिजरमध्ये आहे. तिथला सभासद सुद्धा मी झालेला आहे. मग तशी एखादी फॅक्टरी जर जत तालुक्यासारख्या दुष्काळात पट्ट्यात झाली तर डाळिंब बागायतांना तो निश्चितपणे त्याचा फायदा होणार. 100% छानच आहे ती उलट. पण त्या दृष्टीने आपल्यातनं प्रयत्न करणारे होताना दिसत नाही. राजकीय इच्छाशक्ती कमी आहे आणि राजकीय मंडळ ज्यांच्याकडे जे करण्याचं अपेक्षा करतो आपण, ती लोक ते करत नाहीत. त्याचबरोबर ते जरी झालं, डाळिंबाला दर वेळेवर मिळत नाही, कधीतरी मिळतात. त्यानंतर द्राक्षाची अवस्था तशीच आहे, बेदाण्याची अवस्था तशी आहे. हे जरी झालं असेल तर ह्याबरोबर जे आता जर बघितलं तर आपण अनेक औषधही मारतो, औषध महागडं झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाही. त्यानंतर कामगार सध्या मिळत नाही, त्यामुळे प्रचंड अशा अवस्थेतून शेतकऱ्याला वाटचाल करावं लागत आहे, जावं लागतंय. अशा एकंदरीत पार्श्वभूमीवरती ही विधानसभा निवडणूक आता सध्या सुरू झालेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर जत तालुक्याच्या वेगवेगळ्या विषयावरती आपण येणाऱ्या 15 ते 20 दिवस आपण चर्चा करणारच आहे. काही मोजक्या मुद्द्यावरती आपण आता इथे चर्चा करतोय. बरोबर. सध्या जर बघितलं तर आता 2-3 दिवस झालं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बरोबर. जवळजवळ जर बघितलं तर 6 महिन्यापासून आपण चर्चा करत आलो की 1.5 डझन उमेदवार इच्छुक होते. त्यातले काही आता कमी होत साधारण एक 8-9 पर्यंत आलेले आहेत संख्या कमी होते. आणि करत जर बघितलं तर काही एक 7 ते 8 अपक्ष उमेदवार राहतील, पक्षाचे काही उमेदवार राहतील. बरोबर. सध्या जर बघितलं तर काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जोरदार आघाडी घेतलेली आहे. आज विक्रमसिंह सावंत या ठिकाणी अतिशय जोरदार शक्ती प्रदर्शन करून आज उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. अपक्ष उमेदवार विक्रमसिंह ढोणे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. सध्या इथं पेच निर्माण झालेला आहे भाजपला जवळजवळ 5 ते 6 जण इच्छुक आहेत. आपण बघतोय गेले 2-3 वर्ष भाजपचे 4 कार्यालय होते. तर वेगवेगळ्या कार्यालयातून वेगवेगळ्या मिटिंग व्हायच्या, बैठका व्हायच्या. मध्यंतरी एका बैठकीमध्ये जोरदार बाचाबाची पण झाल्याचं समजतंय. बरोबर. धक्काबुक्की झाली, बाचाबाची झाली. तर ते जरी झालं तर सुद्धा एकंदरीत जर परिस्थिती पाहता तर उमेदवारी द्यायला अजून पहिल्या टप्प्यात उमेदवारी जाहीर झालीच नाही. दुसरा टप्पा आता येणाऱ्या 1-2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. बरेच जण इच्छुक आहेत. जत तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी 30 ते 40 वर्षे जत तालुक्याच्या राजकीय पटलावरती एक
वजीर म्हणून काम केलेले आहेत विलासराव जगताप यांनी सर्व उमेदवारांना घेऊन सांगली ते जोरदार एक पत्रकार परिषद घेतली आणि बाहेरच्या उमेदवाराला त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. बरोबर. तुम्ही मला द्या किंवा आमच्या भूमिपुत्रांना द्या, कुणाला द्या, आम्ही त्याचा प्रचार करू, अन्यथा बाहेरचा उमेदवार पाडू, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं या संभ्रमात भाजपचे जे वरिष्ठ मुंबईचे नेते आहेत ते सुद्धा थांबलेले आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर व्हायला तयार नाही. असं असताना सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर मात्र बैठकांचा धडाका लावलेला आहे. कालच त्यांची बिळूर परिसरामध्ये अनेक गावागाड्यापर्यंत बैठक झाल्या, जेव्हा धडाका लावला. त्यामुळं ही उमेदवारी म्हणजे काय नेमकं संभ्रम काय वाटतं त्याविषयी? आता जसं तुम्ही सांगितलं, माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगलीमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, जाहीर केले की पक्षाला इशारा झाला दिली की बाबा आमच्या इथं भूमिपुत्रांना संधी द्या. तुम्ही भूमिपुत्रांना संधी न देता जर बाहेरच्या उपऱ्या उमेदवाराला जर तुम्ही इथं देणार असेल तर आम्ही इथं सहन करणार नाही, आम्ही त्याचा प्रखर विरोध करू किंवा अपक्ष आम्ही भूमिका त्याप्रमाणे मांडली त्यांनी. पण तो भूमिपुत्रांना संधी द्या असं त्यांचं म्हणणं आहे. पण भूमिपुत्रांना संधी दिली तर पक्षावाले असं झाले या पक्षांना की तिथं पक्षांच्या बहुतेक असा अंदाज मला वाटतोय की पक्षांना उमेदवार बदलायचा इथला. त्यांच्या मनात जो उमेदवार ठरले, अजून काय ठरले किंवा नाही अजूनही काय त्यांचं अस्पष्टता आहे, समजत नाही नेमकं कोणाला उमेदवार द्यावे. त्यामुळं पहिल्या टप्प्यात त्यांचं काय ठरलेलं नाही. त्यामुळं पहिला टप्पा त्यांचा काही उमेदवार जाहीर झाले. दुसऱ्या टप्प्यात सुद्धा सुद्धा त्यांची अजून स्पष्ट भूमिका नाही आहे पक्षाची. त्यामुळं नेमकं उमेदवारी कोणाला मिळणार यामुळं बरेच कार्यकर्ते आणि काही नेते मंडळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था मोठ्या कार्यकर्त्यामध्ये आहे, मतदारांच्यात आहे. हे कुठं म्हणजे येत्या 2 दिवसात होईल, जाहीर होईल सुद्धा, आज होईल उद्या होईल हे सुद्धा काय निश्चित नाही. परंतु जो पण निश्चित होईल तोपर्यंत कार्यकर्ते काय थांबणार नाहीत. कारण कार्यकर्ते प्रत्येकाची कार्यकर्ते नाळ असते, कुठं एक कार्यकर्ता जोडले असतो, कोण कार्यकर्ता त्याचा जोडले असतो. त्यामुळे कार्यकर्ते काय थांबणार नाहीत. किती दिवस कार्यकर्ते वेटिंगवर थांबणार? जर शेवटच्या टप्प्यामध्ये वेटिंग करत बसले तर कार्यकर्ते थांबणार नाही. काही कार्यकर्ते निवडून सुद्धा जातील. आता जसं गोपीचंद पडळकर साहेबांनी उमदी किंवा बाकीच्या बेळूर भागात दौरा केला, त्यांनी एक प्रकारचा प्रचार सुरू केलेला असं मला वाटतं वैयक्तिक. कारण जसे गावभेटी त्यांनी सांगितलं, गावभेटीच्या दरम्यान जे त्यांनी प्रचार यंत्रणा बोलली किंवा त्यांचं जे स्वागत केला किंवा त्यांचा जे सत्कार केला, त्यानंतर त्यांची जी भाषणं वगैरे झाली, ह्या याच्यावरनं मला वाटतं बाबा 100% गोपीचंद पडळकरांना तिकीट मिळालं असेल. त्यामुळे तर एवढे जोराने धडाकाने त्यांनी प्रचार यंत्रणा राबवत आहेत. दुसऱ्या बाजूला तर पक्ष अजून जाहीर करायला तयार नाही. स्वतः गोपीचंद पडळकरनं सुद्धा सांगितलंय मला अजून पक्षांनी संधी दिलेली नाही, पक्ष देईल किंवा नाही देईल हे पण म्हणतात. समजा जर गोपीचंद पडळकर यांना भाजपनं जर तिकिटाची संधी दिली तर बंडखोरी होईल असं वाटतं तुम्हाला? बंडखोरी जर पक्षाच्या नेते मंडळांनी जर बंडखोरी जर शमवली किंवा थांबवली असंही होऊ शकेल. बंडखोरी थांबवेल सुद्धा. एखाद्यावेळी नाही यांना वाटलं बाबा भूमिपुत्रच पाहिजे असं होईल, बंडखोरी सुद्धा होईल. त्यामुळे असं काही 100% सांगू शकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? नाही, 100% बंडखोरी होईलच असं सांगता येणार नाही. पक्षाचा आदेश सुद्धा उमेदवारांना काही मानावा लागेल. आमदार जगताप साहेबांनी अगोदरच जाहीर केलेलं आहे, पक्षाने जर भूमिपुत्रांना उमेदवारी नाही दिलं तर आम्ही बंडखोरी करून एक उमेदवार उभा करू आणि सगळे मिळून त्याच्या मागे लागू. जाहीरच केले त्यांनी. हो, जाहीर केले. पण काही अंशी तसा विचार करता जर पक्षानं जर भूमिपुत्राला चान्स दिला, जे परवा नाही दिला तर आपला विषय चालू आहे. हा, नाही दिला किंवा जरी भूमिपुत्राला चान्स दिला पक्षानं आणि जरी नाही दिला तरी सुद्धा बंडखोरी शमवण्यात जर पक्षाला किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश झालं तरी सुद्धा बंडखोरी होणार नाही जत तालुक्यातून. समजा जर एकाच एक लढत झाली, गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर सगळेजण मिळून जर प्रचार चालू केले, इकडं काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत असतील तर लढत कशी होईल? जर एकाच एक उमेदवारी जर झाली, उदाहरणार्थ गोपीचंद पडळकर आणि आमदार विक्रम सावंत, 2 आमदारांच्या मध्ये जर लढत झाली तर तुल्यबळ लढत होईल. कारण मतदारांच्या मनात नेमकं काय आपल्याला काय कळणार नाहीये. आपण सगळा अंदाज टोटली आपण सगळा अंदाज बांधायचा आहे. समजा जर गोपीचंद पडळकरांना उमेदवारी मिळाली आणि बंडखोरी झाली, भूमिपुत्रापैकी सगळ्यांनी मिळून जर एकत्र एक उमेदवार उभा केला असेल, तिरंगी लढत झाली तर तिरंगी लढत झाली तर याचा फायदा माझ्या मतानुसार काँग्रेसला होईल. कारण का बीजेपीमध्येच याची फूट होणार आहे. ज्या मतामध्ये डिवायडेशन होणार आहे त्या मतामध्ये फक्त बीजेपीमध्ये फूट होणार आहे. कारण काँग्रेसची जी मत आहेत ते कुठं इकडे तिकडे गेलेली नाहीत. काँग्रेसचा गटा बंद केलेला आहे. त्यानंतर बीजेपीमध्ये फूट झाली तर फायदा काँग्रेसलाच होईल असं मला वाटतं, वैयक्तिक माझं मत आहे. तर ते कसं निकष काढतील किंवा कशा पद्धतीनं बीजेपीचं होईल
ते आपण बघूया त्या काळात कसं. येणाऱ्या 2-3 दिवसात आपल्याला समजेल. 29 तारखेला अर्ज भरायची शेवटची मुदत आहे. 30 तारखेला छाननी आहे. एकंदरीत भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार हे 29 तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. 29 तारखेपर्यंत भाजपची उमेदवारी कोणाला मिळेल हे या ठिकाणी निश्चितपणे जाहीर होणार आहे. आजच्या या चर्चासत्रासाठी ज्येष्ठ पत्रकार माननीय प्रकाश कर्णिक साहेब, मेडकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले. आपण येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये जत तालुक्यामध्ये ज्या वेगवेगळ्या राजकारणामध्ये घडामोडी घडतील त्या घडामोडीचा इतिवृत्तांत आपण चर्चासत्रातून एक वेगळी चर्चासत्र आपण या ठिकाणी गेल्या 30 वर्षानंतर आपण या ठिकाणी सुरू करतोय. एकंदरीत आमच्या तालुक्यातल्या जे लोकांना नेमकं तालुक्यामध्ये काय चाललेलं आहे, तालुक्याचे कुठले कुठले विकासाचे प्रश्न आहेत, एकंदरीत राजकारण कशा पद्धतीने या ठिकाणी थांबलेलं आहे. आपण उद्याच्या चर्चासत्रामध्ये जत तालुक्यामध्ये किती आमदार होऊन गेले, कुठल्या कुठल्या आमदारांनी कुठले कुठले विकास कामं राबवले आहेत ते आपण या चर्चासत्रामध्ये घेणार आहे. तालुक्याचं एकंदरीत खरीपाचं क्षेत्र किती आहे, रब्बीचं क्षेत्र किती आहे, डाळिंबाच्या बागा किती आहेत, द्राक्षाच्या बागा किती आहेत, जत तालुक्यामध्ये जे बेरोजगारीचा प्रश्न काय आहे, किती बेरोजगारी आहेत, त्यानंतर जत तालुक्यामध्ये शेळ्या मेंढ्या किती आहेत, त्यानंतर जनावरं किती आहेत, हे संपूर्ण आपण हा इतिवृत्त आपण घेणार आहे. जत तालुक्यामध्ये साखर कारखान्याची का गरज आहे, इंडस्ट्रीची का गरज आहे, याचा संपूर्ण इतिवृत्तांत आपण उद्याच्या भागामध्ये घेणार आहे. आज आपण या ठिकाणी आमच्या चर्चासत्रामध्ये सामील झाल्याबद्दल मी या ठिकाणी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.